पण लागला पण. अरे वा. मी आता येवल्याला आलो. येवला. हॅलो. आणि दराडे साहेब म्हणाले इथे आपला रुपेश दराडे आणि एक 26 लोकांची टीम आहे. दराडे म्हणाले उद्योग मंत्र्यांना आम्ही सांगितलंय उद्योग आणा, पण आता तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला की लवकर उद्योग इथं आले पाहिजे, रोजगार तरुणांना मिळाला पाहिजे. MIDC ऍक्विजिशन झालंय. मग आता इकडे 12 वर्ष झाले. आता काही 14 वर्षाचा वाट बघताय वनवास संपवायला. हा, आपल्याला आठवत असेल की आपण 6 महिन्यापूर्वी एक आदेश दिला होता की येवला MIDC मध्ये जो जमिनीचा रेट आहे तो 1050 रुपये आहे. त्याच्यामुळे उद्योजक येत नाहीत आणि तो रेट आपण आपल्या आदेशाप्रमाणे 750 रुपये केलाय. त्याच्यामुळे आता उद्योजक तिथे येतील. आचारसंहितेनंतर त्याची ऑर्डर निघेल आणि जास्तीत जास्त उद्योग आणण्याचा आपण प्रयत्न करू. रेट जास्त असल्यामुळे लोक येत नव्हते. आपल्या सूचनेप्रमाणे ते 1000 रुपयाचा रेट 750 रुपये केलेला आहे. मग येतील आता ना. आता येतील मग उद्योग येतील. शब्द देऊ का मी बाबा. द्या. आता मी बघा एकदा शब्द दिला की पाळतो. त्यामुळे तुम्ही तात्काळ त्याची प्रक्रिया करा. आणि बघा हे आता लोकांचा आग्रह आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि तरुणांचा आग्रह आहे. माझ्या लाडक्या बहिणी आवाज कुणाचा? एकनाथराव शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. अरे बाबा थांब, मला दुसऱ्या अजून सभा आहे. आता झाला फोन झाला की त्याचा आवाज चालू झाला. आणि म्हणून मी सांगतो की एकच बाबा आपल्याला विकासाला चालना द्यायची आहे. परंतु सांगायची गोष्ट आहे की आता समोरचे लोक येतात म्हणतात आम्ही हे करणार. आता काल ते म्हणाले MIDC ऑलरेडी आलेली आहे. MIDCचं रेट करायचं, कमी करायचं काम सुद्धा साहेबांनी ऑलरेडी आम्ही केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक असते त्या बैठकीमध्ये साहेबांनी जे आहे ती मुख्यमंत्री महोदयांकडून ते 1200 रुपये 750 रुपये रेट ऑलरेडी साहेबांनी केलेलं आहे. परंतु जे आपले समोरचे उमेदवार आहे, ज्या पक्षात आहे, त्यांचे जे काही काल मंत्री आलेले होते त्यांनी जे काही भाष्य केलेलं होतं ते ऑलरेडी साहेबांनी जे सगळं मंजूर करून आणलेलं आहे. म्हणजे MIDC सुद्धा मंजूर आहे, त्याचे रेट सुद्धा कमी केलेले आहे. त्याच्यावर कांदा प्रक्रिया उद्योग सुद्धा साहेबांनी जे 50 एकरवर मंजूर करून आणलेलं आहे त्याचंही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. तर अशा रीतीने MIDCच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण काम करायला सुरू केले.